हॉल भरलेले आसा आणि हे समयी सजावट स्पर्धा ही आमी सम्राट क्लब खोर्ली हिणी आयोजित केल्ली आसा। त्या सभेक भरघोस प्रतिसाद स्पर्धकांचो तसोच प्रेक्षकांचो हांगसर खूब भरघोस लाभलेलो आसा। तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता। तशेंच आमकां हांगसर चीफ गेस्ट म्हणून लागलेले आहात आमचे सामाजिक कार्यकर्ते। त्यांचे विषयी तुमकां सविस्तर माहिती फुडें मेळटलीच। त्यांचे हांव हांगसर मनापासून स्वागत करता। ते खोर्ले हांगसर रावतात। तशेंच कुमारगांव मतदारसंघात ते भरपूर वावरतात। म्हणजे तेंचे कडेन कसली सामाजिक गरज कोणाकय आसली जावं कितेंय जालें जाल्यार ते हमखास धांवून येतात। तशेंच बरे पैकी मदत ते सगळ्या लोकांक करतात। हांव तेंचे हांगा मनपूर्वक सम्राट क्लब खोर्ली तर्फे स्वागत करता। तर तुमचे स्वागत। तसेच एक सामाजिक कार्यकर्ते खूप वर्षापासून समाजात कार्य करतात। स्वतःचे बिझनेस आहा आणि समाज सेवा ही त्यांच्या हातून घडोवन घडी घडत असता। ते खूपशे संस्थेनी सहभागी आसात। बँकांत ते डायरेक्टर आसात। तसेच उच्च शिक्षित आहात। हांव आमचे लाडके बाबू उर्फ लक्ष्मण रायकर यांचे हांगसर स्वागत करता। तसेच ओल्ड गोव्याच्या सरपंचा मेधा पर्वतकर ह्यो ह्याच पंचायतीच्यो सरपंच आसा आणि तेय तसोच समाजाक खूप वावरतात आणि त्यांचे मिस्टर आहात तेय बीन असेच समाज कार्यात ते वावरतात। हांव मनपूर्वक मेधा मॅमाचे स्वागत करता। तसेच आमचे या क्लबाचे सम्राट क्लबाचे एसएचे प्रेसिडेंट सर शशिकांत पुनाजी या क्लबाच्या वाटचालीक त्यांचो भरपूर सहभाग आसा। खूप त्या क्लबा खातीर वावरतात। समाज कार्य कितें कशें करचें हे तेंचे कडल्यान शिकून घेवचें अशें आमचे प्रेसिडेंट आसात त्यांचे हांव मनपूर्वक सगळ्यांच्या वतीन स्वागत करता। तशेंच आमच्यो अजून एक गेस्ट एसएचे स्टेट प्रेसिडेंट इलेक्ट हांगसर राजश्री खांडेबारकर ह्यो आमच्यो गेस्ट म्हणून आसा। तरी आसतना तांकां बरे हुशार आहात। तांकां आमी एक परीक्षण करपा लागून तांकां हें केल्लें म्हणून तेणी हे आमचे परीक्षणाचेय बीन तेणी गॅस सहित परीक्षण हे दोन्ही जबाबदारी तेणी हांगसर पार पाडलेले आहा म्हणून तांचें मनपूर्वक स्वागत करता। तशेंच आमच्यो आमचे मंगेश गांवकर हे आयबीपीचे सम्राट क्लब मार्शलचे अध्यक्ष आहात, माजी अध्यक्ष
तसेच या क्लबा खातीर हो क्लब उबो करपाक धरून सुरवाती पर्यंत आतापर्यंत हे आमची फाट सोडिना, आमी तांकां सोडून दिना। हे पदोपदी आमकां हेल्प करीत आसा। हे जे कल्पना समयचे हे स्पर्धा घेवपाची ही कल्पना त्यांचे सहित आमच्या क्लबाचे सगळ्या मेंबरांनी उठोवन धरली। जो विषय हो जेन्ना चर्चेक येयलो तेन्ना तेणी हो सब्जेक्ट उठोवन धरलो आनी आमी स्पर्धा घेवची। गोंयभर पयलेच फावट ही स्पर्धा गोंयभर पयलेच फावट पहिल्यांदाच जाता। मंगेशा सहित आमचे क्लबाचे जे मेंबर्स आहात सम्राट सगळे यांचे एकदा तुम्ही परत टाळ्या वाजवून स्वागत करते। आमच्यो ब्लॉकाच्यो प्रेसिडेंट SAI स्टेट 1 यांच्याय बीन आमकां भरपूर सहकार्य मेळटा। म्हाका दिसता आमी आकाश कंदील स्पर्धा घेतलेली तेन्ना सुद्दां गेस्ट म्हणून शुभरा मॅम आमच्या कोल्हे येयली। आकाश कंदील स्पर्धा बरे जाली तेन्ना त्यो हजर आशिल्ल्यो, त्यो आजूय बीन आमचे मदीं हजर आहा। त्यांची हेल्प कितें जाय जाल्यार ती मार्गदर्शन करतात, त्यांचेय हांव स्वागत करता। माझे कडेन फक्त स्वागताचीच जबाबदारी दिल्ली आसा। हय, आनी ते थँक्यू बीन म्हणपाचें ना न्ही, कारण ते काम दुसऱ्याक दिल्लें आहा, ते मॅडम आमगेले व्यवस्थीत करतल्यो। धन्यवाद तुमकां परत एकदा तुमचे सगळ्यांचे स्वागत आणि तुमकां रजू करता। धन्यवाद सम्राट शिवा। आता मी सम्राट क्लब खोर्लींचे कार्यक्रम समन्वयक आदरणीय सम्राट उर्वी केळकर यांना विनंती करते की त्याने आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि या स्पर्धेविषयीची थोडक्यात माहिती उपस्थितांसमोर मांडावी। सम्राट उर्वी केळकर। नमस्कार। समयी सजावट स्पर्धा ही संकल्पना खूप नवीन आणि वेगळी आहे। आपण सगळेच जाणतो की आपल्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनानेच होते। प्रत्येकाच्या घरात कायम एक दिवा पेटत असतो। संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे, मंगल कार्यात सुरुवातीला दिवा पेटवून कार्याची श्री गणेशा करणे, दिवा लावणे हे जणू आपल्या फक्त परंपरेचा आणि संस्कृतीचाच भाग नसून आपल्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग आहे। आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपल्या जीवनाचा भाग असलेली, आपल्याला ऊर्जा देणारी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या अशा या समयीला सुंदररित्या सजवलं गेलं तर किती सुंदर वाटेल। खरं तर आम्ही सम्राट क्लबच्याच एका कला उत्सव ह्या कार्यक्रमाला पुढचड्याला गेलो होतो, तेव्हा आम्हाला ही समयी सजवलेली दिसली आणि तिथूनच ही समयी सजावटीची कल्पना क्लिक झाली आम्हाला, असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे संपूर्ण गोव्यात सम्राट क्लब तर्फे आपल्या संस्कृतीला साजेसे अनेक कार्यक्रम होत असतात। त्यासाठी सम्राट क्लबच्या सर्वच सदस्यांनी स्वतःची पाठ थोपटली पाहिजे। ही स्पर्धा प्रत्यक्षात आणताना आम्हाला अनेक अडचणी सुद्धा आल्या। स्पर्धक मिळतील की नाही ह्याची चिंता, कार्यक्रम करायचा म्हणजे फायनान्स हा सगळ्यात महत्वाचा असतो, सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्याची जमाजमा करायची चिंता, स्पर्धा ठेवण्याविषयी अनेक कलाकारांची आम्ही त्याबद्दल चर्चा केली, नियम ठरवले आणि शेवटी ही स्पर्धा आज तुमच्या समोर घडताना दिसत आहे। सम्राट क्लब खोर्लीचे सर्वच मेंबर्स सम्राट मंगेश सरांचं भक्कम पाठबळ, कार्यक्रमाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी मदत केलेल्या सर्व दात्यांचे पाठबळ आणि एकूणच सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या पाठबळामुळे हे शक्य होते। तर आमच्या ह्या कार्यक्रमाला तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद उर्वी। भारतीय संस्कृतीमध्ये अतिथीचे स्वागत हे केवळ एक औपचारिकता नसून ती आपल्या संस्काराची आणि आदर भावनेची सुंदर परंपरा आहे। अतिथी देवो भव या उदात्त विचाराने प्रेरित होऊन
आजच्या या मंगल सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करूयात. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे माननीय श्री समीर वळवळकर यांचे सम्राट सान्वी हिने पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी तिला विनंती करते. त्यानंतर मान्यवर अतिथी माननीय श्री लक्ष्मण रायकर यांचे पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी कुमारी तेजस्वी हिला विनंती करते. आपल्या विशेष निमंत्रित ओल्ड गोवा पंचायतीच्या सरपंच आदरणीय सौ मेघा पर्वतकर यांचे सम्राट सान्वी हिने पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी तिला विनंती करते. सम्राट क्लब इंटरनॅशनल एससीआय स्टेट बँकचे अध्यक्ष आदरणीय सम्राट शशिकांत पुनाजी यांचे पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी विनंती करते कुमारी तेजस्वी हिला. एससीआय स्टेट 1 ब्लॉक अध्यक्षा आदरणीय सौ शुभदा डिसोलकर यांचेही पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी विनंती करते सम्राट सान्वी हिला. एससीआय स्टेट 1 चे डायरेक्टर अक्षय खांडेपारकर यांचेही पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी कुमारी तेजस्वी हिला विनंती करते. एससीआय स्टेट 1 च्या अध्यक्षा नियुक्त आदरणीय सम्राट सौ राजश्री खांडेपारकर यांचेही पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी विनंती कुमारी तेजस्वी हिला करते. ते आज आम्हाला परीक्षक म्हणून लाभलेले आहेत. आपल्याला दुसरा परीक्षक म्हणून सौ समीक्षा गावस लाभले आहेत. त्यांचे स्वागत करावे अशी मी सम्राट सान्वी हिला विनंती करते. सम्राट क्लब मार्सेलचे माजी अध्यक्ष आयपीपी आदरणीय सम्राट मंगेश गावकर यांचेही पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी सम्राट सान्वी यांना विनंती करते. सम्राट क्लब पोलीसचे अध्यक्ष आदरणीय सम्राट शिवानाथ यांचेही पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी कुमारी तेजस्वी हिला विनंती करते. तसेच सचिव आदरणीय सम्राट माधवी पै यांचेही पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी कुमारी तेजस्वीला विनंती करते. खजिनदार सम्राट शिल्पा माळसेकर यांचेही पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी सम्राट सान्वी हिला विनंती करते. टाळ्यांच्या गडगडाट सगळ्या सर्व मान्यवरांचे सम्राट क्लब पोलीसतर्फे मनपूर्वक स्वागत. ज्ञान, संस्कार आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेल्या दीप प्रज्वलन सोहळ्याने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करूया. यासाठी आपल्या प्रमुख पाहुण्यांना अध्यक्षांनी विराजमान मान्यवरांना तसेच सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शुभ सुरुवात करावी. आता मी सर्व स्पर्धकांनाही विनंती करते की कृपया आपल्या समयचे दीप प्रज्वलित करावे आणि दीप वैभवाचा हा मंगल सोहळा उजळून टाकावा.
सगळ्या विनवण्यासाठी त्यांनी प्लीज आपले सीट घेऊचे जजेस परत एकदा येतात जुने पळतात प्लीज आपले सीट घ्या बरे म्हणून उभी राहू नका सगळ्यांकडे मागता की प्लीज स्पर्धकांनी खंयच्या सायडीक रावचे जजीस येतात परत एकदा व्हिडिओ पळोवपाक कोणीच थंय उभे रावचे आनी सगळ्यांनी बसून घेवचे परत एकदा सगळ्यांकडे मागता की प्लीज तुम्ही तुमच्या निवडीकडे राहू नका खंयच्या सायडीक उठात परीक्षक परत एकदा एक राऊंड घेवपाक आयल्यात तुम्ही तुमच्या निवडीकडे उभे रावचे न्ही आता सम्राज्य भाषेचे माजी अध्यक्ष सम्राट मंगेश गावकर आमका विनंती करता की त्यांनी ह्या कार्यावळीबद्दल मुद्रा सांगा सगळ्यांना नमस्कार परत एकदा विनंती करता सगळ्यांनी बसून घेवचे की दोघांना जजीस जे आसा तांकां घरी डिस्टर्बन्स नाका एक वेळ तुमकां एक दिवलेची वाट जर चुकून त्यांचं राग पिणी जर लागली जाल्यार ताका जबाबदार आम्ही ना त्या तुम्ही बसून घ्या अध्यक्षान म्हटलं म्हाका की आपण सगळ्यांक वेलकम केलं आणि एक मनशाक विसरलो आपण म्हणालो आणि तो सम्राट अक्षय खांडेपारकर सरान म्हणलें आम्ही सगळे सम्राट तू असले हे धरू नका मनांतल्यान सम्राटाक विसरलो म्हणून कोण तुका मागीर कोण विचारपाक तर सम्राटाक केन्ना असो विसरलो हो शब्द धरूच नका आम्ही सगळे एकामेकाक सांबाळून असता शिवा तुवें ऑलरेडी वेलकम केल्लें आसा मुद्दम चीफ गेस्ट माझे जवळचे मित्र शमीर वळवयकर जे एका हाकेन म्हणजे हांव एक तर कॉल केलो आनी कसल्या गोष्टीक ऑल्दो हांव पिरियाल कॉन्स्टिट्युएन्सीचो मनीस एकदां म्हाका कितें तरी अर्जन्सीक एम्बुलन्स जाय पडली अर्द्या वरान एम्बुलन्स पिरोडा पावली म्हणजे अशे व्यक्ती जे रिस्ट्रिक्टेड टू द कॉन्स्टिट्युएन्सी केन्नाच ना तो खरोच म्हणजे केन्ना आनी सांस्कृतीक मळार जितकी पण कार्य कसलेंय करीत न्हू तो पयलो मनीस असो आसा ताजें मन सारकें व्हडलें आनी तितकें बोल्स व्हडलें म्हणजे तो खऱ्या मनांतल्यान सांगता सर मुद्दम तांणी वेलकम केला म्हाज्या तरेन हांवूय मुद्दम शमीर बाब म्हाजो एकदम मित्र जवळचो असल्या कारणान ताजें हांव मुद्दम वेलकम करता तशेंच बाबू रायकर ताज्या बद्दल जितकें उलयता तितकें कमी कित्याक आमी म्हाका दिसता कमीत कमी कितकीशीं फंक्शनां जवळपास कॉमन फंक्शनां आमी स्टेज शेअर केल्या आनी कितक्याशा फंक्शनांक बाबू रायकर हो सदां फुडें आसता कुमारजोय आसूं किंवा आमच्या पिरियोळान सदांच असले कार्य स्पोर्ट्स आसूं कसली एक्टिविटीजान पयलो म्हणजे खंयसर मानाचो म्हणजे खाऱ्याचो न्हू व्हडल्या बांगड्याचो म्हणजे बारीक सुंगटाचो बीन न्हू व्हडल्या नुस्त्या बांगड्याचोच वांटो आसता म्हणटा तो बाबू रायकराचो आसता SCIचे डायरेक्टर आमचे आदरणीय अक्षय खांडेपारकर सर
जे हांवें मुद्दम म्हणजे एंट्रन्साकूच हांव कोणाक तरी म्हाका इंट्रोडक्शन दितालो ते आमचे महागुरू ऑफ सम्राट म्हणून. आनी ते खरेंच महागुरू ऑफ सम्राट. तांच्यांनी स्ट्रगल सक्सेस जवळून पळयलेले आसा सम्राटाचो. असले ट्रेडिशनल प्रोग्राम तेणी जवळून आनी उर्बा दिता. त्या खातीर तुमचे बी शिवान तर वेलकम केल्लेच आसा. हांव खूब वेलकम करता. मेन म्हणजे राज्य अध्यक्ष लिडर. ह्या वर्सा जे आमचे राज्य अध्यक्ष लागला ताका हांव म्हणटा म्हजें भाग्य की म्हाजेर एक विश्वास धरून तेणी चेअरमॅनशीप सम्राट संगीत सितारा दिली आनी ती आमी परिपूर्ण केली. पूण एक अशें अध्यक्ष जावन आसा की ते धडाकेबाज म्हणजे मनशाक सारखे पारखायता आनी सारखे सिस्टमॅटिकली ही नोट डावन मेनी थिंग. हीज एडमिनिस्ट्रेशन वर्क इज व्हेरी सिस्टमॅटिक. सर तुमचे देखून मुद्दम वेलकम करता हांव. तशेंच आयचे प्रिसायडींग ऑफिसर आमचे शिवा, अध्यक्ष खोर्लेचे, प्रेसिडेंट इलेक्ट मॅडम राजश्री मॅडम जी जजींग चालू आसा सकयल, गावस मॅडम, तशेंच आमची सरपंच मॅडम. सरपंच मॅडमीक हांव मुद्दम फर्स्ट टायम मेळ्ळा पूण तांचे कौतुक. म्हाजो एक मित्र आसा अंबर आमोणकर, डेप्युटी सरपंच एकदम जवळचो, सदांच तुमचे कौतुक करता. सर तुमचे देखून वेलकम. आमचे शिल्पा माशेलकर ज्यांनी ट्रेजरी आता मातशी गडगंज करून दवरलेली आसा खोर्लेची आनी मातशी ती वाडोवची म्हणून हांव मागता. सम्राट खोर्ली हो आत्ता राजश्री मॅडमीक सांगतालो की राजश्री मॅडम जालें. अरे म्हटलं 9 महिने होऊन जन्माला बाळ आलाय, त्याला अजून 9 महिनेच झालेले आहे आणि तो 9 महिन्याचा बाळ म्हणजे सम्राट खोर्ली आणि त्याची प्रगती तुम्ही आता बघत आहे काय आहे ते. तर तो तेच मी त्यांना सांगत होतो. तर त्याचं श्रेय मुलाचे पाय पाळण्यात दिसते म्हणतात तसं. तर त्याचं श्रेय सगळ्यांनाच जातं. मानवी पण इकडे आहे, शुभदा डिचोलकर ज्यांचं ऍक्च्युली ब्लॉक प्रेसिडेंटच्या नात्याने एवढं सहकार्य असतं म्हणजे प्रत्येक वेळीस म्हणजे काय लागलं वेगळं तर माधवी मला म्हणते आणि नाही मी शुभदाला फोन करते आणि माझं काम झालं म्हणतंय. मग बरं आहे म्हणजे मंगेश तरी सुटला बाबा, नाहीतर माधवीचा पण मंगेश नाही. तर मुद्दम सांगपाची गोष्ट म्हणल्या की नाही की ही संकल्पना ही आगळी वेगळी पहिले मुद्दम हांवें नोंद केलाय हे केन्नाच घडूंक ना आनी हे कुमारदेव कॉन्स्टिट्युएन्सीन जाता आनी हांव तेजे श्रेय सगळ्यांक दिता. आनी पयले मना गाज्यांतल्यान श्रेय हांव शमील बाबाक दिता कित्याक पयलो फोन म्हाजो ताका गेला आनी ही संकल्पना अशी आसा. तेणी म्हाका एका उतरार म्हटलें मंगेश तूं सर फुडें आनी तुजी टीम आसा न्हू ताका धाड कितें आसा तें मागीर फुडें पळोवया आमी. पूण इतकें तेजें मन व्हडलें म्हणून हांव म्हणटा की अशें परत परत वेगवेगळे सम्राट क्लब खोर्ली बरोबर आज तुम्ही सगळेजण आसा भुरगे मुद्दम आज हांव मुद्दम सकयल नोट करतालो. उर्वी आनी लिना दोगांयकूय ताळयो दिया सुंदर सुतराला. पूण दोगांच्या दोळ्यांत दुकां येतालीं. हांव म्हणलं कितें हांगा काय कानो काय कोण कट करना पूण तेंच्या दुकां कित्याक शिवूंक लागली. ती परफॉर्म करताली तेन्ना उर्वी अक्षरशः रडटाले म्हणजे भिताले ती पडात काय म्हणजे ती हॅपीनेस म्हणजे असं आशिल्लो की आज दोगूय जाणां ही मुद्दम त्या दोगांचे कौतुक करपा सारखें कित्याक जाणा सगळ्यान शिल्पा म्हूण उर्वी म्हूण लीना म्हूण जी महिला जी आसा गडगंज माधवी म्हूण हांकां सगळ्यांक एकीकडे हाडून मिटींग करप प्रत्येक बर्थडे सेलिब्रेशन करप. नवो क्लब आसल्या कारणान कितें जाता मेळप इम्पॉर्टंट बॉन्डिंग इम्पॉर्टंट म्हणून आतां हळू तुमकां मागता हांव की नवी भुरगीं जी आसा तेणी सम्राट क्लब खोर्लीमा मुद्दम तुम्ही सदस्य जावचे. अशें न्हू की आमी ह्या क्लबान भरपूर म्हणजे रजिस्ट्रेशन फी हांगासर 50,000 30,000 विथ रजिस्ट्रेशन फीज फॉर नॉर्मल इज जस्ट 4,000 रुपीज आणि 2,000 रुपीज आमी रिन्युअल ऑन तांच्या लेवलार क्लब लेवलार हे केल्ली आसा. तुम्ही कित्याक जुळा म्हणटा की अशे प्रोग्राम तुमकां पळोवपाक मेळटले. मांदादा म्हणू पिडये म्हणा गवनाळे म्हणा करमळे म्हणा ह्या गांवांत टॅलंट आसा आणि खूप टॅलंट आसा. शमील बाब माझ्या हितून सहमत आसतलो कित्याक नाटकां म्हणा खूप म्हणजे अश्यो गोष्टी आसा न्हू त्यो भायर सरतल्यो जाल्यार तुम्ही जुळूंक जाय सम्राट क्लब खोर्लीमाक. आतां आमचो स्ट्रेंथ सद्या 28 आसा आनी म्हाका खबर आसा फुडलो अध्यक्ष जो आमचो आसा तो एक धडाकेबाज अध्यक्ष आसा. तेणी जर मनान धरला की आपल्या इन्स्टॉलेशनाक 12 तरी म्हाका यंगस्टर जुळयले जाय. सो हांव तेजी एक बरी संकल्पना आसा तेणी करचें.
तुम्ही सगळेजाण म्हज्या समोर मनोज कारापुरकर सर आसा जे म्हज्या बरोबर हे सम्राट क्लब खोर्लीमचे जेन्ना इन्स्टॉलेशन आशिल्लें खांबो कसो म्हाज्या फाटल्यान राविल्लो मुद्दम तुमकां बी नवलो प्रमोद आसा अध्यक्ष कानोळीचे येयला नरेश पेडणेकर आमचो मयेचो अध्यक्ष तसो बालचंद्र आसा गौरीश आसा उल्हास आसा नोनू नायक आसा आमचे सपना मागीर अर्चना ही सगळी जाणां सम्राटाची मेंबर्स मुद्दम कित्याक गेले हांगा खोल्ले हो नवो क्लब आणि तो नविदाद कितें तरी करता म्हणून एक जुटीन येयल्या फक्त आयल्या तशें ना पण पार्टिसिपेट देखून जाल्या सो ही व्हडली कौतुक करपा सारकी आणि ही व्हडली पावटी खोल्ली क्लबाक तर मना काळजांतल्यान हांव परत एकदा हो खोल्ले क्लब हो सध्या नवो आसा हांव केन्नाच म्हणना हो आतां जुनो जालो आता हो जुनो जालो म्हणटकूच कसो आसा तो त्या स्थळार आतां पावलेलो आसा खंय हेवटेन तेवटेन चुकलें बिकलें जाल्यार शिवा तूं खंय हें करूं नाका तुज्या बरोबर एकलो ना तूं 27 जाण आसा न्ही एक मंगेश काकोर 29 जाणांवलो माशेलाचो उलयता तुजे कडेन तूं टेन्शन घेवं नाका सो परत एकदा सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा तुमी बरो सहकार्य दिलो सम्राट खोर्लीक देव बरें करूं तुमकां खूप देव बरें करूं सर सम्राट मंगेश गांवकर यांच्याबद्दल खास सांगन दिसता की ते व्यवसायान एक खरें म्हणल्यार प्रोफेशनल फायनान्शियल एडवायझर पूण येदो व्हडलो व्याप सांबाळून सुद्दां तांचे कडेन सम्राट क्लबा खातीर सदांच वेळ आसता आणि तांकां खूब आपुलकी आसा प्रत्येक क्लबा बद्दल किंवा ताच्या मेंबरां बद्दल सम्राट क्लबाच्या कामा खातीर सदांच ते वेळ राखून दवरतात कितलोय बिजी आसलो तरी ते खंयच्याय प्रोग्रामाक किंवा खंयच्याय बारीकशा बर्थडे सेलिब्रेशनाक सुद्दां ते पावतात सम्राट क्लब खोर्लीचे ते आधारस्तंभ अशें आमी म्हटल्यार काय वावगे जावचें ना दिसता तर आमकां सदांच तांची मदत आसता ते बरें करूं सर आतां एक बारीकसो आमी सन्मान करुया जो आमी पयलींच हांगा इतले सुंदर दिवली नृत्य पळयले त्या ग्रुपाचे कारण तांकां खूब पयस पावपाचें आसा म्हणून तांकां एकदां एक सन्मान करुया तांकां सगळ्यांक हांव विनंती करता की तांणी फुडें येवचें श्री सातेरी कला मंच सत्तरी इतलो सुंदर दिवली नृत्य आमकां हांगा पळोवपाक मेळ्ळो खास ते आमच्या खातीर हांगा आयले तर तांणी हो सन्मान स्वीकार करचो तर आणि एक खूप खोशयेची गजाल म्हटल्यार तांचे जे मानधन आसा आमी जे तांकां मानधन दिता तातूंत भितर आनी 5,000चे मानधन तांकां सगळी खंय कडल्यान मेळ्ळें आसा तर ताच्या खातीर सगळ्यांनी परत एकदां ताळयो मागच्यो आनी ते खरेंच हे मानधन डिजर्व करतात हें आमकां सगळ्यांक खबर आसा आणि तुमकां परत एकदा सांगता की सातेरी कला मंच सत्तरी हांचे कडेन तुमी नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुमकां खंयचोय आमच्या गोंयचो लोकनृत्य जर जाय आसत खंयच्याय प्रोग्रामाक जाल्यार तांकां नक्की कॉन्टॅक्ट करा ओके सांगता कोणाक नोट करपाक जाय जाल्यार करात 7350080049 आणि त्यांचे फक्त लोकनृत्यूच न्ही तर तांची नाटकूय बसयतात नाटकाची संस्था आसा तर वनेट प्लेस किंवा बारीक नाटकां किंवा मोनोलॉग किंवा नाटक बसोवपाचें सुद्दां ते काम करतात सो तांचो ग्रुपूय येता नाटकाचो आनी दर वर्सा स्पर्धेकूय ते भाग घेतात आनी अशें सगळ्या तरेची ती कला ते आपली सादर करीत आसतात तर तांकां नक्की कॉन्टॅक्ट करा हां
परत एकदा हांव शाबलो गांवकर हाका विनंती करता की ताणें परत फुडें येवचें, कारण तुमकां आनी एक बक्षीस राजश्री गांवकर हांच्या कडल्यान तांकां आनी एक बक्षीस मेळिल्लें आसा. सॉरी, राजश्री खांडेपारकर. आता हांव मागता सम्राट क्लब इंटरनॅशनल SCI स्टेट 1 चे अध्यक्ष सम्राट शशिकांत पुनाजी सर हांणी आमकां मार्गदर्शन करचें. नमस्कार. सम्राट क्लब खोर्ली आयोजित दीपवैभव या कार्यक्रमात उपस्थित ह्या भागातले एक शिक्षणीक मळार जे काम करतात, सामाजिक मळार काम करतात ते श्री समीर वळवयकर, तशेंच समाज कार्यकर्ते लक्ष्मण रायकर, तशेंच सरपंच मेधा पर्वतकर, SCI चे आमचे सम्राट अक्षय खांडेपारकर, तशेंच ब्लॉक प्रेसिडेंट सम्राट शुभदा बिचोलकर, IPP ऑफ सम्राट क्लब सम्राट क्लब मार्सेल मंगेश गांवकर आणि सेक्रेटरी ऑफ सम्राट क्लब खोर्ली माधवी अँड ट्रेजरर आणि तुम्ही सगळे. हो क्लब सुरवातीक हांव दीपनृत्या कडल्यान सुरवात करतलो. म्हाका सांगपाक खोशी जाता की शाबलो गांवकर हाचे बद्दल थोडेशें सांगता आनी आमच्या भाशणाक सुरवात करता. शाबलो गांवकर हो भुरगो नाटकाच्या क्षेत्रांत तांणी फुले विद्यापीठांतल्यान पोस्ट ग्रॅज्युएशन केलां आणि हे पोस्ट ग्रॅज्युएशन इन ड्रामा केला. इतलेंच न्ही, पयस गेल्या वेळार आनी ह्या भुरग्या कडेन एक पोटेन्शियल आसा आणि ते पोटेन्शियल आतां पर्यंतच्या म्हज्या आयुश्यांतलो म्हणजे 60 वर्साच्या आयुश्यांतलो पयले दिवली नाच जर खरो दिवली नाच तो आयज हांवें पळयला. जे मुलीच्या दोळ्यांतल्यान दूख येताले तातूंतलें दूख हें बॅलन्सिंग कशें जावप, आयुश्य बॅलन्सिंग हें दिवली नाच शिकयता आमकां. आयुश्यान बॅलन्स कसो जावप हें दिवली नाच शिकयता. आनी आयज दिवली ह्या प्रकारा कडेन आमी वेगळ्या तरेन पळोवपाक जाय. दिवली आतांच शुभदा म्हणल्यार बरोबर दिवो लावपाचो टायम जालो. सो दिवो लावपाच्या टायमार गेल्या वेळार हें काम दिवो लावपाचें काम आनी उजो पेटोवपाचें काम हे दोन वेगवेगळीं कामां. पूण दिवो लावपाचें जें काम सम्राट क्लब खोर्लीचें केलें तें मंगेश गांवकरान केलें आनी एक सुंदर 9 म्हयन्या उपरांत दीप वैभव पळयता. पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश अशी जेन्ना संकल्पना आमी फुडें घेवन वयता तेन्ना वेळार एक वेगळो आविश्कार जाता. आनी सम्राट क्लब खोर्ली ह्या सम्राट क्लबान सादारण सप्टेंबरान हो क्लब इन्स्टॉल जालो आनी सप्टेंबरान जेन्ना वेळार हो इन्स्टॉल जालो तेन्ना वेळार ह्या क्लबान एक स्फूर्त दिवपाची, एक उर्जा दिवपाची, एक प्रेरणा दिवपाचें काम सदांच मंगेशान केलां. आनी त्या खातीर मंगेशा खातीर एकदां ताळयो जावपाक जाय. आनी कोणी तरी झुकलीत रावलो म्हणून त्या कामाक फुडें वचना. त्या तितलेच शिवान त्या कामाक सपोर्ट केलो. शिवा, कॉंग्रॅच्युलेशन, यू आर डन विथीन 9 मंथ्स. 9 म्हयन्यांनी कितली भरारी मारप खूब म्हत्वाचें आसा. खंयचेच क्लब जो आसता तातूंत सातत्य आसपाक जाय आनी तें सातत्य फुडल्या वर्सा तुमी दवरतले, 26 जाणां दवरतलीं. हें म्हाका फुडल्या वर्सा ऑक्टोबरांत जेन्ना नवो टर्म सुरू जातलो राजश्री मॅडम विल बी द स्टेट प्रेसिडेंट. पूण ज्या म्हजें अंदूच जें काम केलां ताचे परस चड बरें काम तुमी त्या वर्सा करपाक जाय. कारण तातूंतल्यान आमी कितें तरी शिकता. सम्राट हो एक परिवार आनी ह्या परिवारांतल्यान जेन्ना आमी एकमेकाचे कडेन बॉन्ड निर्माण करता, हो कल्चरल बॉन्ड म्हणटा, सांस्कृतीक देवाण घेवाण म्हणटा. ही सांस्कृतीक देवाण घेवाण ज्या वेळार आमी घट करतले त्या वेळार सम्राट क्लबाक एक वेगळी दिशा मेळटली. सम्राट क्लबाक एक
वेगळे आयाम मेळटलो, वेगळो उंचाय मेळटली. चड उलयत आसतना परतून एकदा सम्राट क्लब खोल्ली हें आयचें जें दीप वैभव तुमी उबें केलां त्या खातीर खूब खूब शुभेच्छा. तशेंच समयी नृत्यांत ते जे कलाकार आसा तांचे खातीर एकदां ताळयो जावंक जाय. हे समयी कलाकार फक्त शाबलो तांकां शिकयता पूण तांच्यांनी शिकपाक जाय. आनी हे सगळे भुरगे हांव बारीक पळयताना हांवें ताळयो मारूना संबंद हाचे वेळार हांवें ताळयो मारूना बारीक पळयतालो तुवें कंपोजिशन्स कशें केल्या, कशें बॅलन्सिंग केलां आनी कशीं कशीं भुरगीं उबीं रावता आनी सगळीं भुरगीं हें म्हाका खबर आसा. तांचे कडेन स्वताचे म्हणजे खंय शिकून येवना बट दे हॅव वॉट यू हॅव प्रूव्ड देम. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन. सम्राट पुनाजी सरांचे खूप खूप आभार म्हणटा कारण तांकां हांव खूब पयलींच्यान वळखता. ते आमच्या बालभवनाचे सुद्धा प्रोग्राम ऑफिसर आशिल्ले आनी तेन्नाच्यान तांचें काम आनी तांचें लेखन सगळेंच हांव पळयत आयलां आनी ते सदांच आमकां मोटिवेट करीत आसता. तर तांच्या खातीर परत एकदा ताळयो जावच्यो. धन्यवाद उर्वी. आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या गेली तब्बल 23 वर्षे सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या कार्याला आपल्या प्रतिभेने, नेतृत्वाने आणि सर्जनशीलतेने समृद्ध करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सौ राजश्री खांडेपारकर. सम्राट क्लब फोंड्याच्या माजी अध्यक्षा, SCI स्टेट 1च्या माजी ब्लॉक प्रेसिडेंट आणि सध्या उपाध्यक्ष असलेल्या राजश्री ताई या एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, निवेदक, लेखिका, संपादक, अनुवादक, उद्योजिका आणि संवेदनशील समाजसेविका म्हणून परिचित आहेत. सम्राट संगीत सिताराच्या शीर्षक गीताच्या रचनेपासून ते सलग 6 वर्षे या प्रतिष्ठित प्रकल्पाच्या यशस्वी आयोजनापर्यंत शारदीय चंद्रकळा, सम्राट व्याख्यानमाला, नमद नटवरा, सम्राट शताब्दी स्मरणिका संपादन, मानपत्र लेखन, साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेच्या असंख्य उपक्रमात त्यांनी आपल्या कार्याची अमिट छाप उमटवली आहे. बेस्ट क्लब ऑफ द इयर सह अनेक मानाचे पुरस्कार, लाखो सीड बॉल्स व रोपांचे वितरण, राज्यपालांच्या हस्ते गौरव, पुरस्कार प्राप्त साहित्यिक अनुवाद तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानामुळे त्या सम्राट परिवाराचा अभिमान ठरले आहे. आजही समाज आणि सम्राट या दोन्हीच्या सेवेसाठी अविरत कार्यरत असलेल्या या बहुकाव्य व्यक्तिमत्वाचे आपण सर्वजण टाळ्याच्या गजरात मनपूर्वक स्वागत करूया. मी आता सम्राट सौ राजश्री खांडेपारकर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत मांडावे. माझ्यावर उपस्थित आदरणीय आणि समोरचे तुम्ही सगळे माझे सम्राट मित्रमैत्रिणींनो, खूप आनंद होत आहे. खरंच मनापासून आनंद होत आहे. मी मंगेशला विचारलं किती दिवस झालेत, म्हणजे किती वर्ष झालीत. दिवस नाही, वर्ष. तो म्हणाला 9 महिन्याचं बाळ आहे. सो तुम्ही इतका छान कार्यक्रम आयोजित केला, म्हणजे नेहमीच्या पठडीतल्या पेक्षा वेगळा आणि अर्थपूर्ण कार्यक्रम. याच्याकरता श्रेय तुम्हाला आणि या कार्यक्रमाची संकल्पना मांडणाऱ्या मंगेशला जातं. जसं आता पुनाजी सरांनी म्हटलं की मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आत्ताच नुकता सम्राट संगीत सितारा झालाय, तो मागचा आणि हा समोरचा आपला मंगेश. तेव्हा मी विनंती करते की इथे उपस्थित इतर क्लबचे पण अध्यक्ष, मेंबर्स आहेत, आपण सगळे मिळून हा कार्यक्रम आणि मोठा करूया. बरोबर ना? कारण दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि अंधकाराला दूर करणारं. आपल्या फक्त हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्मांमध्ये सुद्धा अत्यंत महत्व असलेला हा दिवा. त्यामुळे ह्या दिव्याला इतकी सुंदर सजावट करू शकतो आपण, या दिवलीला इतकं सुंदर तऱ्हेने आपण मांडू शकतो, हे खरं खूप खूप कौतुकास्पद. म्हणजे मला हे बघताना असं जाणवलं, आमच्याकडे महालक्ष्म्या असतात, महालक्ष्म्यांचा सण असतो, तर त्यावेळेस जर अशी आरास केली तर किती सुंदर दिसेल. म्हणजे प्रसन्नता आणि अर्थपूर्णता हे दोन्ही उद्देश आपण याच्यातून सफल करू शकतो. तेव्हा ही जी
सामूहिक सार्वजनिकरित्या जी केलेली आहे ही आपण आपल्या घरी पण नक्की करूया. मी तरी नक्की ठरवलंय करणार म्हणून. तेव्हा सम्राट क्लब खोडलीचं पहिल्यांदा अख्ख्या गोव्यामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं याकरता अतिशय अभिनंदन. खरंच अभिनंदन. आणि या संस्थेत आपण काम करतोय ह्याचा अभिमान पण वाटतोय, अत्यंत अभिमान वाटतो. कारण आपल्या संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे, कला आणि संस्कृतीचा प्रचार, विश्व मानवाच्या सांस्कृतिक मैत्रीचं अनुबंध, तर हे फक्त आपल्या हिंदू धर्माकरता नाही तर इतर धर्मांमध्ये सुद्धा ह्या दिव्याचा अंधकार दूर करून, तमनाश करून प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश पसरवणं हे जे कार्य आहे हे आज सम्राट क्लब खोडलीनी करण्याचं पहिलं पाऊल उचललंय. परत एकदा पुनश्च अभिनंदन आणि असेच कार्यक्रम करत राहा. खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. आणि एक महत्वाचं सांगायचं राहिलं परीक्षकांच्या भूमिकेतून की आम्ही दोघींनी अतिशय कठीण म्हटलं कसा रिझल्ट करायचा, तुझं माझं कसं एकत्र करायचं. कारण प्रत्येकच दिवली इतकी सुंदर दिसते, इतकी नटली थटली आहे आपल्या सगळ्यांसारखी, तर कोणाला पहिलं द्यावं कोणाला दुसरं द्यावं. तेव्हा माफ करा, ज्यांना मिळालं नाही ते सुद्धा फार अभिनंदनाचे कौतुकाचे पात्र आहेत. आणि आम्ही रिझल्ट केलाय, आम्हाला समजून घ्या. थँक्यू. धन्यवाद सम्राट राजश्रीताई. आज आपल्याला दुसऱ्या परीक्षक म्हणून सम्राट सौ समीक्षा संदीप गावस लाभलेले आहेत. विद्याभारती संचालित शिशुवाटिकेत शिक्षिकेपेक्षा उत्कृष्ट भजनी कलाकार, कला अकादमी गोवा आयोजित अखिल भारतीय गोवा महिला भजन स्पर्धेत प्रमुख गायिका असून पुष्कळ वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तसेच दिंडी गायनात मुख्य गायिका, अखिल गोवा पातळीवर भजनी आणि दिंडी याचबरोबर फुगडी, थाले व लोकनृत्य महोत्सवात भाग घेऊन त्यांनी पारितोषिकांच्या मानकरी ठरलेल्या आहेत. गोव्यातील लोककला आणि लोकनृत्य यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गेल्या वर्षी सम्राट परिवारातर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट नवीन सम्राट मेंबर द्वितीय स्थानावर गौरवण्यात आले. त्यांच्या गोड आणि मनमिळावू स्वभावामुळे त्या सर्वांना परिचित आहेत. त्या आमोण्या येथील रहिवासी असून गोव्यातील महिला मंडळाच्या सचिव असून सम्राट क्लब अमरावती आमोण्याच्या विद्यमान सदस्य आहेत. त्यांना कागदापासून, कपड्यापासून फुले बनवण्याची कला पारंगत आहे. समई सजवणे तर त्यांचा आवडता विषय. कितीतरी कार्यक्रमात त्यांनी समई सजवण्याचं त्याने काम केले आहे आणि त्यासाठी त्यांचे नेहमीच कौतुक झाले आहे. अशा या आमच्या दुसऱ्या परीक्षक सम्राट सौ समीक्षा संदीप गावस मी अभिवादन करते. धन्यवाद. नमस्कार. सम्राट क्लब खोली हाणी घडून हाडिल्ल्या या एक आगळो वेगळो असो उपक्रम म्हटल्यार समय सजावट सर्त. या सर्तीच्या इनामाच्या आयच्या सोहळ्याक हांव हांगासर माचयेर उपस्थित मानेस्त तशेंच रसीक प्रेक्षक तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. भारतीय संस्कृतीन दिवलेक एक अनन्य अशें म्हत्व आसा. खंयच्याय शुभ कार्याची सुरवात आमी दिवली पेटोवन करता. जाणट्यांनी घालून दिल्ली परंपरेची आमी जतनाय करता आनी तशीच ती मुखार व्हरता. आयज सम्राट क्लब खोर्ली
हांच्यानी एक बरो असो उपक्रम राबयला आणि हांव सम्राट क्लबचे अध्यक्ष शिवा नाईक, सम्राट शिवा नाईक, तसेच या सर्तीचे कोऑर्डिनेटर उर्वी केळकर आणि सगळ्या मेंबर्सांचे हांव अभिनंदन करता. तसेच तांच्या फाटल्यान सदांच खंबीरपणान उबे रावपी मार्शल सम्राट क्लब मार्शलचे एक्स प्रेसिडेंट सम्राट मंगेश गांवकर, तांची तोखणाय करीत तिकी थोडी आसा. आयज हे सर्तीक जे वाटेकरी जावन जैतिवंत जाल्या तांकां सुद्दां हांव अभिनंदन करता. तशेंच जे जैतिवंत जावंक ना तांकां सुद्दां हांव खूब अभिनंदन करता. कारण सगळे जैतिवंत जाता अशें ना, पूण वाटेकरी जावप हे खूब म्हत्वाचें आसता. हांव दिवलीचें म्हत्व म्हणजे कितें? दिवली एक देवीचें रूप आसा आणि दिवली सजयतना आमी पारंपारिकता सांबाळपाक जाय. आणि आयज ही सजावट ही सगळ्या स्पर्धकांनी सजावट करून आणि सगळी दिवलीची सजावट पळोवन म्हाका खूब बरें दिसलें आणि आमकां परीक्षण करपाक आमकां डिफिकल्ट जालें, तरी सुद्दां आमी परीक्षण केलें. तशेंच तुमकां सगळ्यांक हांव परतून एकदा अभिनंदन करता. तशेंच सम्राट क्लब खोर्ली यांचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी आणि इतर मेंबरांचे हांव मना काळजांतल्यान अभिनंदन करता आणि हांगाच थांबता. सगळ्यांक देव बरें करूं. धन्यवाद सम्राट समीक्षा गावस. आता मी सम्राट अक्षय खांडेपारकर SCI स्टेट 1चे डायरेक्टर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. माचेर बशिल्ले मित्र समीर, लक्ष्मण बाब, इतर सगळे पदाधिकारी मार्गदर्शन करपासारखें कांय ना, सगळें जालें मार्गदर्शन आनी खूब भाशणां जालीं. तुमकां चड आनीक बसयना, फक्त मंगेशान रिक्वेस्ट केलो तर म्हजी जबाबदारी इंटरनॅशनलचो पास्ट प्रेसिडेंट, चेअरमॅन आनीक डायरेक्टर ह्या नात्यान इतलेंच फक्त सांगता की जे क्लब गोंयच्या आमी सम्राट क्लब म्हणटा, म्हाका एक सदांच क्लब हें आवडना. हांव सरळ मांडटा की क्लब हें आवडना, कारण आमी संस्कृतीच्या हातूंत काम करता. पूण तें नाइलाजान रजिस्टर केल्लें म्हणटा कितें आसा कळ्ळें. तर हे सम्राटाची जी आमची द बॉन्ड ऑफ कल्चरल फ्रेंडशीप अमॉंग द पीपल ऑफ द वर्ल्ड, आता बायलेन सांगिल्ले प्रमाणे आमची जी संस्कृती आसा, आमची जी कला आसा, हांव सदांच सांगता, आमी सिटींनी धांवले, कला अकॅडमीन धांवले, कला अकॅडमीनी सगळे प्रोग्राम केले, पूण खरी कला जी आमची आसा पळय ती ह्या गांवांनी आसा आनी ही आमकां पळोवपाक मेळटा. ही कला गांवांनी आसा ती सोदून काडपाक आनी गांवांत घुसपाक म्हणटा ताचो हो सम्राट क्लब आमचो आमी तयार केलो. आनी आज म्हाका अभिमान दिसता की प्रत्येक गांवांत वाड्यान आमचो सम्राट क्लब जाला आनी तो इतलो सुंदर काम करता. ताजें आज प्रतीक तुमकां मंगेशाच्या रुपान खोर्लीच्या हातून आमकां पळोवपाक मेळटा. आनी अशे क्लब जेन्ना आमकां मेळटले पळय न्ही आनी आसतले पळय आमच्या बरोबर, म्हाका खंयच कसलीच खंत दिसना की आमची कला आनी संस्कृती जी जिती उरूं जाय आनी फुडल्या पिळये पर्यंत वचूं जाय ते हे क्लब काम करतले, अवश्य करतले आनी 100% करतले ही खात्री आसा.
इतले सुंदर जेन्ना ही कला अशी आमकां पळोवपाक मेळटा ते आमचे क्लब जो पर्यंत इतले खाची काडग्यांनी सगळे कडेन पावना आशिल्ले तेन्ना कितें पळोवपाक मेळची नाशिल्ली, क्वचित पळोवपाक मेळटले आशिल्ले. पूण आज प्रत्येकाच्या दारान, प्रत्येकाच्या वाड्यान, प्रत्येकाच्या गांवांनी आमकां पळोवपाक मेळटा, ती फक्त सम्राटाक लागून पळोवपाक मेळटा आनी ह्या सम्राटाक ताळयो जावच्यो. आज पयलें जें नृत्य जालें सगळ्यांनी ताजेर सांगलेंच, पूण म्हाकाय खूब अभिमान दिसलो की हें नृत्य वाळपयच्यान केरी सकून आज आमकां हांगा पळोवपाक मेळ्ळें. कितल्या पयसल्यान तें आयलें हाजो अंदाज दवर, आनी हें सम्राटाक लागून परत. आनी ही अशी कला आमगेली जी आसा पळय न्ही खेड्यांनी, बारीक बारीक गांवांनी, ती जो पर्यंत सम्राट तांकां फुडें घालना तो पर्यंत ती सगळे कडेन पावना, जाय ते प्रमाणे पावना. जशें सम्राट संगीत सितारा ह्या वर्सा मंगेशान केलो, सुंदर केलो, प्रतिम केलो. गेले 5 वर्सां 6 वर्सां हांव ताजेर वावुरलेलो. मदीं 5 वर्सांक मातसो ताका हें पडिल्लो, काही कारणांक लागून आसा जो ग्राफ जाय आशिल्लो, जी ताजी खरी आमची कितें म्हणटा ती आमचो जो कॉज आशिल्लो संगीत सम्राटाचो, तो खंय तरी फुलफील जायनाशिल्लो, म्हाका दुख्ख जातालें. पूण मंगेशाक ह्या वर्सा हांव अभिमानान हें करता की तो ताणें ह्या वर्सा भरून काडलो आनी सुंदर रिती केलो. हे सम्राट संगीत सितारा आमी जें करता तें अशेंच ताचो कारण आशिल्लें की खेडेगांवांनी, बारीक बारीक गांवांनी जंय भुरगे आसात जांकां कला आसा पूण तांकां प्लॅटफॉर्म ना, जांचे कडेन कला आसा पूण तांचे कडेन पाठबळ ना. पाठबळ हे स्टेजीचें एज वेल एज फायनान्शियल. अशे भुरगे म्हाका याद आसा 10वो संगीत सितारा जेन्ना आमी केल्लो, चेअरमॅन आशिल्लो तेन्ना अक्षरशः 2 भुरगीं स्टेजीचेर येवन रडल्या. तांची लेटरां सुद्दां अजून म्हजे कडेन आसा की सम्राट क्लब जर नाशिल्लो जाल्यार आमी खंय तरी नुस्तें किंवा भाजी विकपाक आसतलें आशिल्लें मार्केटांत म्हणून. आज आमकां जी माची मेळ्ळी आनी आमी जे पावले फुडें ते सम्राटाक लागून पावले. ती लेटरां अजून आसा म्हजे कडेन. तांकां सोदून काडून, तांकां गायडन्स दिवन, तांकां प्लॅटफॉर्म दिवन, इतलेंच न्ही तांचें 3 वर्सांचें शिक्षण सुद्दां थंयच्यान आमी करतात ह्या सम्राट संगीत सितारांतल्यान. सो तो ताचो हेतू आनी तो ताचो ध्येय, आनी होय बी असोच आमचो ध्येय, आनी हो केन्नाच सोंपचो ना आनी असो चालू उरतलो. जो पर्यंत एक क्लब आमचे आसा तो पर्यंत हो चालू उरतलो आनी फुडें वाटचाल ताजी ब्रायट आसा आनी बरी आसा ही म्हाका सामकी खात्री आसा. जेन्ना हे लिडर फुडले जेन्ना तयार जाता, मंगेशा सारकेले, ह्या क्लबा सारकेले, तेन्ना खंयच म्हाका करतना आय एम व्हेरी थँकफूल फॉर हॅव्हिंग सच क्लब्स विथ अस अँड आय नो दे विल ग्रो इन द फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. खूप देव बरे करू सर. आता आमच्या कार्यावळीचे खास आमंत्रित सोयरे सामाजिक कार्यकर्ते श्री लक्ष्मण रायकर हांच्या बद्दल थोडेशें सांगता. ते चेअरमॅन ऑफ कुंभाचुवा VKSS सोसायटी प्लस ते प्रेसिडेंट, नागरीक समितीचे ते कुंभाचुवाच्या प्रेसिडेंट आसात. चेअरमॅन ऑफ एक्स स्टुडंट्स असोसिएशन कुंभाचुवा स्कूल, तशेंच ते डायरेक्टर एका बँकेत आसात आणि ते सामाजिक कार्यकर्ते सुद्दाच आसात. तर तांचे कडेन मागता की तांणी 2 शब्द सांगचे. सम्राट क्लब कोल्लीम यांनी आयोजित केली दीपॉय पाव आणि ह्या स्पर्धेक आणि प्रोग्रामाक हजर आशिल्ले म्हजे मित्र आणि कलीग सगळे वळवयकार, अक्षय खांडेकरकार म्हजो कॉलेजचो फ्रेंड, खूब तेंपान आज मेळ्ळो कॉलेज, खूब तेंपान मेळ्ळो. सरपंच मेघा, सम्राट क्लबाचे आमचो शिवा, पुनाजी सर, एक मनीस आनी म्हज्या मोगाळ भावना आनी भयणीनो. पयले तरेन हांव ही संकल्पना कोणाच्या मनांत बायली न्ही ताका खरें हात जोडून नमस्कार करता. कित्याक ही संकल्पना मनान आयला तो मनीस भयंकर हुशार आसतलो. खरें ना, हांवें कितकीच कॉम्पिटिशन पळयल्या, म्हाका असलें कॉम्पिटिशन हांव फर्स्ट टायम पळयता. म्हाका आतां 66 इयर्स जाल्या, खूब प्रोग्रामांक चीफ गॅस्ट म्हणून वचता, पूण असली एकमेव संकल्पना घेवन येवपी हो मनीस खरेंच हुशार. आतां कोण तो म्हणजे
ग्रेट रियली ग्रेट. सेकंडली सम्राट क्लबाक हांव कित्याक वावरता, सम्राट क्लब इंटरनॅशनल जालो तेणी आमी आमचे हिंदूचे वैभव जोडून दवरला आनी हिंदूच्या पारंपारीक अशे कॉम्पिटिशनाक खूब ते घेता. आमच्या माशेलांनी पयलीं स्टार्ट केल्लो पयलीं तेन्ना मनीस गांवकार सगळे फुडारी हे मनीस न्हू हे मनीस फुडें सरून ते ऑन मायथॉलॉजी ऑफ इंडिया खातीर पारंपारीक हेजेर काम करताले आनी खूब अशे प्रोग्राम तुवें केल्या. तेच न्ही तर पाककला स्पर्धा हांगा जातली अश्यो स्पर्धा चालूच आसता. आनी हो क्लब मनांतल्यान जर तुमकां जर फुडें सरतलो जाल्यार तरणाट्या भुरग्यांक जाता तितले मेंबर करून घेवचो ही काळाची गरज. खूब क्लब येता, खूब क्लब वता, पूण ते सारच तो दवरतलो जाल्यार यंगस्टर्स कोण भुरगे पळय आनी तांकां ह्या मातशें मेंबरशीप करपाक तर फुडें करूंक जाय. आनी मनीस जाल्यार फुडें सरत जाल्यार कांयच कमी ना, सहज जातलें. व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गजाल, आतां एक समय नृत्य जालें. इतकें सुंदर समय नृत्य तेणी केलें, बारीक म्हणून सुंदर समय नृत्य केलें. आनी हांव बारीक नोट करता ह्यो हिंदूच्यो कला पळय न्ही त्यो गांवांनी रुजलेल्या अशें जाल्यार तूं पळय शिकणी तशें आसत ना ह्यो. आतां शाबलो गांवकार हांव खूब आयकलां पूण केन्ना मेळूं ना, फर्स्ट टायम मेळ्ळो आज. कांता गावडे त्रिवाळांच्यान तो अश्यो कला आपली तयार करून करता. अजीत पयलीं साकून तो अशें करता. महेंद्र गांवकार कुमारजा तो असलो करता. अशे मनीस हे गांवांनी रुजलेले आहा. तांकां आमी कितें आसल्यार आमी तांकां प्रोत्साहन दिता, तांकां हेल्प करता, पूण भरपूर तो काम करता. म्हणजे गांवांतल्या भायल्या भुरग्यांक काडून तयार करता. तुमी बारीक नोट करा, शिगम्याक पळय फ्लोट जाता हिंदूच्या मातृभुमीचेर, ते पळयत जाल्यार खंयचे टॉप आसता. बांदोडा नागरी समिती, कुंभारवार नागरी समिती, मार्सेल नागरी समिती, मागीर अशे म्हणजे दुर्गा भाट, म्हणजे गांवांतले हे आर्टिस्ट भरल्या. गणपती पळया माशेलाक गर्दी पडटा आनी एक दीस येवपाचें ना तेवढी इतली गर्दी. कित्याक ही मायथॉलॉजी पळय न्ही आमची पारंपारीक हे गांवांनी रुजलेले आहा. आनी ह्या सगळ्या मंडळींक मला खरें म्हणल्यार आमी खरेंच मना पासून तांकां प्रेम आनी जाता जाल्यार आपले तांकां हेल्प करचें. म्हाका तुमी हांगा आपयलो, 2 शब्द उलोवंक दिले, पूण हांव सम्राट कॉलेजींत दिलेलो आनी म्हाजें कितेंय जर तुमकां खूप देव बरें करूं सर. हाच्या नंतर आम्ही आयच्या कार्यावळीचे आमचे मुखेल सोयरे श्री समीर वळवयकर हांकां 2 शब्द उलोवचे अशें मागता. ताच्या पयलीं तांच्या बद्दल थोडेशें सांगता. ते